आपण पाहत आहात RZ24 न्यूज मराठी, आपली माती आपली माणसे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडला संरक्षण व एरोस्पेस उपकरणांच्या निर्मितीसाठी मिहान SEZ नागपूर येथील सुमारे 223 एकर भूखंडाचे वाटप पत्र अटींच्या अधीन राहून प्रदान केले। सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनी संरक्षण क्षेत्रात 12,080 कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे। मिहान आर्थिक क्षेत्रात 680 कोटी रुपयांची गुंतवणूक करून डिफेन्स अँड एरोस्पेस उपकरण निर्मिती केंद्र स्थापन करणार आहे। या प्रकल्पामुळे 400 प्रत्यक्ष व 1000 अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत। सोलार डिफेन्स अँड एरोस्पेसच्या या नव्या विस्तारित प्रकल्पामुळे नागपूरला देशातील प्रमुख संरक्षण व एरोस्पेस उत्पादन केंद्र म्हणून नवी ओळख प्राप्त होणार असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले। हा उपक्रम महाराष्ट्राच्या मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत आणि औद्योगिक प्रगतीच्या विकासासाठी अधिक बळकटी देणारा ठरणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। यावेळी सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल, मनीष नुवाल, राघव नुवाल यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क वसीम झारा, मुख्य संपादक, फोन 81 49 79 79 61। बातम्या आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।